काय शब्द वापरलाय? नीतिमान मनुष्यासाठी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या चांगल्याला तर कोणी पण बाहेर, त्याच्यात काय डेअरिंग आहे? चांगला व्यक्ती त्याला जाऊन मी शुभवर्तमान सांगितलं त्याच्यासाठी प्रार्थना, याच्यात काय डेअरिंग आहे? डेअरिंग ते आहे एक व्यक्तीला त्यातनं बाहेर काढणं, हे डेअरिंग आहे. आणि ते विश्वासणाऱ्या लोकांमध्ये असलं पाहिजे. हे नीतिमत्व आहे. कोणतं नीतिमत्व? पापी व्यक्तीला पापामध्ये राहू न देणं, हे नीतिमत्व आहे. ते डेअरिंग तुमच्यामध्ये पाहिजे. ते प्रेम दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्या व्यक्तीला सुटका देण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये एक आग असली पाहिजे. कोणतं परिवार, कोणतं कुटुंब, कोणतं घर, कोणता भाऊ, कोणती बहीण, कोणते आंटी, कोणते अंकल जे खरंच दलदलीमध्ये अडकलेले आहे, त्यांना नीतिमत्व द्यायचे. कोण नीतिमत्व देणार? हे नीतिमत्व स्वर्गातनं जरी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलं, पण ओळख कोण करून देणार आहे? मुळामध्ये त्या व्यक्तीला बाहेर पडण्याचा मार्ग माहित नाही. आता हा मार्ग कोण दाखवणार आहे? तुम्हाला दाखवावं लागणार ना. तुम्हाला ते नीतिमत्वाचा मार्ग समजलेला आहे. बरं, तुम्हाला नीतिमत्व फुकट मिळालेले, तुम्ही काही किंमत चुकवली? तिथं किंमत तर येशूने चुकवलेली आहे आणि त्यानं लोकांना नीतिमत्व दिलेलं आहे. त्यानं त्यांच्यातलं पाप काढून टाकलं. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, येशू ख्रिस्त नीतिमत्व देत असताना त्याचं नीतिमत्वाची कल्पना स्पष्ट आहे. जग काय त्वरा कर, मला खाली आस, मला तुझ्या घरी जेवायला यायचंय. आणि जग काय कोण पापी व्यक्ती आहे, तो म्हणतो मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो. मग कोणाच्या घरी गेला येशू? जक्कयाच्या घरी गेला. शिमोनाच्या घरी गेला. का शिमोनाच्या घरी गेला? शिमोन पण जकातदार आहे. चांगल्या लोकांच्या घरी तुम्ही जाल, यात कुठलं नीतिमत्व आहे? पण ज्या व्यक्तीला खरं येशूची गरज आहे त्याच्याकडे तुम्ही जाल तर तुम्ही डेअरिंगबाज लोक आहात. चांगल्या लोकांच्या घरी तो कोणी पण जाणार, म्हटलंय त्यानं. चांगल्यासाठी कोणी पण मरेल, चांगल्यासाठी सत्कर्म कोणी पण करेल. पण जसं देव आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो, तो आमच्यासाठी, पाप्यांसाठी, अभक्तांसाठी मरण पावला. लक्षात ठेवा, डेअरिंग ते आहे, आत्मिक जीवन ते आहे, युद्धाचं जीवन ते आहे की जे जीवन आम्हाला देवाविषयी सांगतं आणि ते आम्हाला नीतिमत्व दाखवतं. आणि ते नीतिमत्व काय? तो म्हणतो की मी अशाच लोकांसाठी मरण पावलो. चांगल्यासाठी नाही तो मेला प्रियांनो. चांगल्यासाठी कुणाला मरण्याची गरज पण नव्हती, परंतु शास्त्र सांगतं तो पाप्यांसाठी मेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, चांगल्यांपेक्षा अशा लोकांचा विचार करा की जे खरंच पापामध्ये अडकलेले आहे आणि ते खरं शेत आहे, खरी सेवा तिथं आहे. चांगल्यांना नाही गरज. तुम्ही ज्यांना भूक नाही त्यांना किती पण भारी अन्न द्या, नाही खाऊशी वाटणार त्यांना नकोच वाटणार आहे. ते नाही का, आपण गेलो बारामतीला, पहिली मिटिंगला गेलो, संध्याकाळी आम्ही फिरायचो, पोरं फिरायचं, कुठून तरी जेवलंय, आईस्क्रीम खायला द्या. मग ते गपचूप जायचे, 12 वाजता कुठलं तरी बघायचे आहे का आईस्क्रीम. पण बारामतीमध्ये गेल्यावर एवढं आईस्क्रीम की आता आईस्क्रीम बघितली की उलटी होती का काय, एवढं. म्हणजे तुम्हाला परल्यावर तुम्ही आईस्क्रीम द्या, कुठल्या कंपनीचं द्या, क्वालिटी द्या, अमूल द्या, अमकं द्या, तुम्हाला त्याची किंमतच राहणार नाही. हा जेव्हा तुम्हाला कळल ना की नाही मला ते खायचंय, मग रात्री 12ला पण तुम्ही शोधाल. हीच गोष्ट येशू पाप्या संबंधानं बोलत आहे. अरे तुम्ही नीतिमान होऊन तुम्हाला त्या धार्मिकतेची चाड राहिली नाही, तुम्हाला त्या धार्मिक गोष्टीचं आपण काही सुद्धा वाटत नाही. पण जो खरा पापी आहे ना, त्याला पश्चातापाची गरज आहे, त्याला देवाची ओढ आहे. आणि त्याला जाऊन तुम्ही सांगा, तो ख्रिस्ताकडे चटकन वळेल आणि देव त्याचं नीतिमत्व त्याला कोणाला, ज्याला गरज आहे त्याला, सगळ्याला नाही देणार. तो त्याला गरज आहे त्याला देणार. माझ्यामध्ये ती भावना आहे की नाही प्रभू मी चुकलो, माझ्यामध्ये ती संकल्पना आहे नाही प्रभू मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. उधळ्या पुत्राला का स्वीकारलं? त्याचं वाक्य आहे, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं. मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं. जेव्हा हा शब्द मुखातनं निघतो ना, तिथून नीतिमत्वाला सुरुवात होत असते. जक्कयाच्या जीवनामध्ये ते घडलं. येशू ख्रिस्त घरामध्ये आल्यावर जक्कय म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरिबाला देतो. नीतिमत्वाला सुरुवात झाली प्रिया. असा उपदेश, असे संदेश असावे की तुम्ही जिथं जाल आणि तुम्ही बोललेल्या संदेशाच्या द्वारे लोकांच्या अंतःकरणातली पापाची भावना जागी व्हावी आणि त्यांनी पश्चातापाकडे वळावं. लक्षात घ्या, अशा लोकांपर्यंत पोचा की ज्या लोकांना खऱ्या नीतिमत्वाची गरज आहे, ज्यांना देवाची गरज आहे. कोण देणार हे नीतिमत्व त्यांना? म्हणून शास्त्र सांगतं तो पाप्यांसाठी मेला. तुमचं आणि माझं झगडणं, लढणं पाप्यांसाठीच असलं पाहिजे. तुमचं आणि माझं आणि जीवन कशाला समर्पित असलं पाहिजे की जे लोक त्यांना ख्रिस्ताची ओळख नाही, देवाची ओळख नाही, दलदलीमध्ये पापामध्ये ते अडकून पडलेले. आणि देवाची स्तुती असो, या दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून
अनेक व्यसनाधीन लोकांचं देव परिवर्तन करत आहे. ते खरंच बदलत आहे. इतक्या घाणीतनं, इतक्या दलदलीतनं ते म्हणतात की आता आम्हाला देव समजला, देवाची ओळख आम्हाला पटलेली आहे. आणि ती काय म्हणतात माहिती का, इतके दिवस त्या पापातनं बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला माहित नव्हता, पण तुमच्या संदेशानं आम्हाला एक नवीन आशा निर्माण झाली. नवीन आशा. पडलेले सेवक उभे राहायला लागलेले, माघारी गेले लोक देवाकडे पुन्हा वळायला लागले. लक्षात ठेवा, जेवढं तारण पावलेले लोक आणि देवाच्या राज्यामध्ये येतात ना, तितकंच पेत्रानं सुद्धा माघारी येऊन देवाच्या राज्यासाठी उभं राहावं, हे तितकंच महत्वाचं आहे. कोणाला सुद्धा पडू देऊ नका, कोणाला सुद्धा माघारी जाऊ देऊ नका. या प्रत्येकासाठी ख्रिस्त मरण पावला असं लिहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये म्हटलं, तो पाप्यांसाठी मेला. पाप्यांसाठी मेला. प्रियानो, तुमचं आणि माझं सुद्धा युद्ध जे पापामध्ये पडलेत ना, त्या लोकांना बाहेर काढणं हे खरं नीतिमत्व आहे. आणि ते नीतिमत्व ख्रिस्ताच्या द्वारे मला मिळतं. 9व्या वचनामध्ये वाचूया. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे, त्याच्या रक्तानं नीतिमान ठरविण्यात ठरवण्यात आल्यामुळं आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून. आता कोण नीतिमत्व देतं? येशूचं. तुमचं कर्म का? माझी चांगली कर्म आहे, मी धार्मिक आहे, मी दर रविवारी चर्चला जातो, मी उपवास करतो, मी दानधर्म करतो, हे माझी कर्म झालेली आहे. शास्त्र वाचन माझं चांगलं आहे, मी कुणाला वाईट बोलत नाही, मी लबाड्या करत नाही, मी मुखानं शिवीगाळ करत नाही. मग बाकी पण जगामध्ये पुष्कळ लोक आहेत ज्यांना बायबल माहित नाही, अतिशय चांगलं जीवन जगत आहेत, शिवीगाळ करत नाही, दानधर्म करतात, देवाला पण ते मानत नाही. मग नीतिमत्व कुठलं आहे? मग हे स्वर्गामध्ये पोचणार आहेत का? तुमची कर्म तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, आधी शास्त्र आलं, हे पाळणं लोकांना कठीण गेलं, त्यांना कळलं याच्यानं तर मी नीतिमान होणारच नाही. मग आता नीतिमत्व म्हणजे शुद्धता, पापापासून शुद्धता. नीतिमत्व म्हणजे पाप तुमच्यातनं निघून गेलं पाहिजे. आता पाप जर जाण्यासाठी कोणीतरी रक्त सांडलं पाहिजे, ते रक्त निर्दोष असलं पाहिजे. आणि ते रक्त सांडण्याच्या अगोदर देवाचा एक नियम दिला होता, तो यज्ञ पशु निर्दोष असावा, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष असता कामा नये. मग आता आम्ही पाहतो की त्या याजकानं त्याची तपासणी करायला पाहिजे. उद्याचा संदेश तुम्ही ऐकाल रविवारचा, तो म्हटला की या मंदिरापेक्षा कोणीतरी तुमच्यामध्ये थोर आहे, असं येशूला म्हणावं लागलं. का म्हणावं लागलं? कारण याजक सुद्धा काय करायला लागले माहिती का, हे नीतिमत्व ठरवण्यासाठी किंवा निर्दोष कोकरा ठरवण्यासाठी याजकांनी पण तिथं मंदिरामध्ये क्रय विक्रय चालू केला. म्हणजे तिथं पण नफेबाजी चालू झाली. एखादा कोकरा निर्दोष ठरवण्यासाठी पैसे दिले की कोकरा निर्दोष ठरला जात होता, याजक ठरवत होते. मग राहिलं कुठं नीतिमत्व? राहिलं कोण व्यक्ती? हा कोकरा निर्दोष आहे का दोषी आहे? याजकानं पण तिथं क्रय विक्रय बाजार. तो म्हटलं, माझ्या पित्याच्या घराला प्रार्थना ग्रह म्हणतील, तुम्ही चोर आणि लुटारांची गुहा केलेली. म्हणजे काय झालं तिथं? नेमकं यज्ञ पशु निर्दोष आहे का ठरवण्यासाठी आता तो यज्ञ पशु कापावा याजकानं ठरवायचं. याजक पण भ्रष्ट झालेला आहे, समस्या वाढलेली, याजकच भ्रष्ट. मग कोण निर्दोष ठरवणार आहे? मग प्रभूला वाटलं आता एक निर्दोष कोकरा जगामध्ये जावा, अर्पण करावा आणि सगळ्यांच्या पापांची एकदाच क्षमा करावी आणि सगळेच नीतिमान करून टाकावेत. मग त्यानं म्हटलं, येशूला जगामध्ये पाठवलं, येशूनं रक्त सांडलं, जेवढे रक्ताखाली आले जसा नियम वलांडनाच्या सणाचा त्याच दिला. येशू ख्रिस्त येणार आहे, हा कोकरा येणार आहे. वलांडनाच्या यज्ञ पशूचा नियम काय? यज्ञ पशु कापावा, त्याचं रक्त आपल्या दारबाह्याने कपाळपट्टीला लावायचं. जे या घराला दारबाईला कपाळपट्टीला रक्त पाहिल त्या घराला मी ओलांडून जाईल. आणि आम्ही पाहतो जितक्यांनी ख्रिस्त येशूच्या रक्ताचं शिंपडणं आपल्या कपाळावरती केलं ते सगळे नीतिमान झाले. आता नीतिमत्व तुमचं माझं राहिलंच नाही. आता मी माझ्या कर्मानं नीतिमान होत नाही, आता ख्रिस्ताच्या रक्ताने मी नीतिमान झालेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळ्यात अद्भुत अशा प्रकारचं नीतिमत्व आहे. या नीतिमत्वामध्ये सगळे एकाच कॅटेगरीमध्ये, बरं का, आता इथून सगळे एकाच कॅटेगरीमध्ये. आता समजा जक्कई आणि शमरोनी स्त्री एकत्र विहिरीवरती भेटले, तर शमरोनी स्त्री जक्कायला काय म्हणेल माहिती का? तू जास्त पापी आहे, तू लोकांना लुटत होता. आणि जक्कई शमरोनी स्त्रीला काय, तू जास्त व्यभिचारी, तुझ्याकडे पुष्कळ नवरे होते. पण आता येशू ख्रिस्ताचं रक्त आल्यावर ना तिचा नवरा दिसत आहे, ना याने पैसे घेतले ते दिसत आहे. त्या रक्तानं सगळेच नीतिमान दिसायला लागलेले आहेत. कोणीच कुणाचा दोष काढू शकत नाही. आता सगळे निर्दोष झालेले आहेत. ही रक्ताची ताकद, हे नीतिमत्व आहे. नीतिमत्वामध्ये काय? येशूचं रक्त सगळ्यांवरती.
ज्या घराच्या दारबाई कपाळपट्टीला लावलं त्या घरातलं पाप कोण बघणार आहे? कोण ते कोणाचं घर आहे ते? माझं घर आहे का सूरजचं घर आहे? प्रश्न तो नाही. काय होतं माहिती का, मी घराकडे पाहिल्यावर घरामध्ये दोष दिसतो, पण रक्ताकडे पाहिल्यावर मला सुटका दिसती. इतकं साधं सोपं त्यानं सांगितलं. ख्रिस्त आमच्यासाठी त्यानं रक्त सांडलं. वाचा बरं. तर आता त्याच्या रक्तानं नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे कुणाच्याद्वारे? त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आता समजा माझ्या संबंधाने विचार करा. मी तुम्हाला पसंतच नाही, मला पसंत आहे म्हणे गृहीत धरा. तुम्हाला वाटतं की हा व्यक्ती मला आवडत नाही, पण मी येशूचं रक्त घेतलं आणि येशूचा क्रोध माझ्यावर निघून गेला. मग तुमच्या क्रोधाला काय चाटायचंय? ज्यानं क्रोध व्यक्त करावा तोच म्हणतो माझा क्रोध निघून गेला. का निघून गेला? तू येशूच्या रक्ताखाली आला. मग त्या व्यक्तीवरती येशूचं रक्त आहे. मग तुमच्या क्रोधाला अर्थ काय राहतो? बायबल सांगतं ही रक्ताची ताकद, ही नीतिमत्वाची ताकद आहे. त्या लोकांना ती स्त्री आवडत नव्हती, व्यभिचार करणारी, पण येशूने तिला कव्हरिंग दिलं ना. येशू म्हटलं जा इथून पुढे पाप करू नको. सांगितलं त्याला, माझं रक्त मी तुला दिलं, जा इथून पुढे पाप करू नको. त्यांना जग काही आवडत नाही, पण येशू त्याच्या घरात जेवायला गेला आणि येशू त्याला म्हटलं आज या घराण्याला 12 वर आता जक्कायला दगड. येशूने त्याला देऊन टाकलं तारण. येशूने त्याला तारण देऊन टाकलं. आता समस्या कोणामध्ये राहिली? नीतिमान लोकांमध्ये. पापी तर वाचला गेला आणि क्रोध कोणावर येणार आता? जे स्वतःला नीतिमान समजतात त्यांच्यावर क्रोध. आणि पाप्यानं अतिशय सहजपणे येशू तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली मिळते. आता जरा जुन्या काळात आठवतं का तुम्हाला? 2 हेर यरीहो मध्ये गेले. राहाब वेश्येनं त्या 2 हेरांना आपल्या घरामध्ये लपवलं. वेश्यावर का ती? आणि मग ते म्हणतात की तुमचा देव आमच्या शहराला तुमच्या हातामध्ये देणार आहे आणि आमचं शहर रक्तपातानं मरून जाणार आहे. तुमचा देव तुम्हाला विजय देणार आहे, पण माझी आठवण तुम्ही करा. मी तुम्हाला लपवलं ना. आणि तिने लपवलं. ते म्हटले तुला तुझ्या घरामध्ये जेवढे लोक असतील तेवढे वाचतील. मग तू काय कर, किरमिजी रंगाचा धागा तुझ्या खिडकीला लाव. आम्ही तो धागा पाहिला की तू वाचणार आहे. आता वेश्या कुठे आहे? आता कोण आहे? धागा. आधी काय लिहिलं? वेश्या, राहाब वेश्या. पण धाग्यानं राहाब वेश्येचं अस्तित्वच पुसलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का, फार सुंदर आहे बायबल. हे ख्रिस्ताचं नीतिमत्व किती भारी आहे. एवढे सगळे नीतिमान लोक पवित्र शास्त्रामध्ये होते, पण एकाच्या कुळातनं येशूचा जन्म झाला नाही, पण राहाब वेश्येच्या मधून येशू ख्रिस्त आला. हे नीतिमत्वाची एक वेगळ्या प्रकारचं ट्विस्ट आहे. हे नीतिमत्व ज्यावेळेस येतं ना, ते पापी नालायक व्यक्ती आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला गौरव देतो. आहात कुठं तुम्ही? ख्रिस्ताच्या रक्तातली ताकद, त्याचं नीतिमत्व आहे ना, हे सगळ्यापेक्षा वेगळं नीतिमत्व आहे. मग ते तुम्ही कोण होतं त्याला महत्व नाहीये. तुमचं काय बॅकग्राऊंड आहे? आम्ही कधी काही म्हणतो नाही त्यांचं बॅकग्राऊंड नाही चांगलं. तुमचं कुठे चांगलं? तुमचं येशूच्या रक्तानं बॅकग्राऊंड चांगलं झालंय. कारण नीतिमत्व आमचं नाही. नीतिमत्व राहाब वेश्येचं बॅकग्राऊंड काय? ती वेश्या आहे, पण आता तिच्यात कोण आहे? येशू. येशूची आजी म्हटलं त्याला राहाब वेश्येला. तिच्या कुळातनं येशूचा जन्म झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची ताकद काय माहिती का? एक व्यक्ती जसं त्या 2 हेरांना आपल्या आतमध्ये लपवतो, तसं ख्रिस्ताला जर आमच्यामध्ये लपवलं, आम्ही नीतिमान झालो. किती सुंदर सहज सोपी व्याख्या आहे. किती सहजपणे नीतिमत्व आम्हाला प्राप्त होतं. म्हणून कान देऊ नये का? आम्ही त्या धार्मिक गोष्टीविषयी बोललं पाहिजे ज्या धार्मिक गोष्टी लोकांना जीवन देतात. आम्ही त्या धार्मिक गोष्टीविषयी बोललं पाहिजे. त्या धार्मिक गोष्टी आमचा इतिहास, आमचा भूतकाळ सगळं बदलून टाकतो. त्या धार्मिक गोष्टीविषयी विचार आम्ही केला पाहिजे की ज्याच्यामुळं आम्ही जे होतो ते आम्ही राहत नाही, तर प्रभू आम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं बनवतो. म्हणून आमची विचारसरणी जी नीतिमत्वा संबंधानं ती आमची विचारसरणी चेंज केली पाहिजे, बदलली पाहिजे. आणि बदललेली विचारसरणी देवाच्या दृष्टिकोनातून आमची ती विचारसरणी असली पाहिजे. माझी व्यक्तिगत नको आहे. व्यक्तिगतरित्या मला काय वाटतं, ज्यास मी व्यक्तिगत विचार करायला लागतो त्यास मी देवापासून दूर जातो.
पण ज्यावेळेस मी देवाच्या दृष्टिकोनातनं प्रभूचे विचार, जसं पौल म्हणतो ना, मी माझ्या ठाई राहत नाही, कोण राहतं? ख्रिस्त. डोक्यात ख्रिस्त असला पाहिजे. ज्यावेळेस ख्रिस्त डोक्यामध्ये येतो ना, त्यावेळेस अनितिमान व्यक्ती नीतिमान बनला जातो. म्हणून शास्त्रात असं लिहिलं की आम्ही येशूचं रक्त आम्हाला नीतिमान ठरवतं, म्हणून आम्ही आमच्या कर्मानं नीतिमान ठरलेलो नाही. लक्षात ठेवा, कोणीच आपल्या कर्माची प्रौढी मिरवायची नाही. मी काय कर्म केलेलं आहे, आणि तुमचं कर्म तुम्हाला स्वर्गात मुळीच नेणार नाही, पण येशूचं रक्त तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार आहे. फक्त येशूचं रक्त तुम्हाला स्वर्गात नेणार आहे. आणि येशूच्या रक्ताचं वैशिष्ट्य आता लक्षात ठेवा, हे रक्त सहजपणे तुम्हाला उपलब्ध होणार नाही बरं का. म्हणून बायबल फार बारकाईनं अगदी योग्य पद्धतीनं अभ्यासलं तर आपल्याला कळणार आहे की नेमकं मला काय केलं पाहिजे. एशकेलच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो ना, आपल्यामध्ये होत असलेल्या अमंगळ कृत्यामुळं जे लोक उसासे टाकून विलाप करत आहेत त्यांच्या कपाळावर कोणासाठी रडलं पाहिजे? माझ्यामधलं अमंगळ कृत्य. लक्षात ठेवा, मी दुसऱ्याच्या अमंगळ कृत्यासाठी नाही रडायचं. कुणासाठी रडायचं? मी वचन वाचलं तर मला आठवत नाही मी कुठल्या ह्याच्यामध्ये, मला वाटतं त्या उद्याच्या ह्याच्यामध्येच आहे, काही माहित नाही मला. मंदिरापेक्षा श्रेष्ठ, हा त्याच्यामध्येच येतो, मंदिरापेक्षा श्रेष्ठ असं तिथे लिहिलं. तो म्हटलं की हे जे मंदिर आहे ना, हे मंदिर भ्रष्ट करून टाकलेलं आहे. ह्या तो मंदिरापेक्षा मी मोठा का, तर तो म्हणतो हे लोक ज्यानं मंदिर बांधलं, सुंदर शलमोनाचं मंदिर बांधलं, आणि तो म्हणतो या लोकांचे विचार एकदम दुष्ट आहेत, यांच्या कल्पना सगळ्यात वाईट आहे. म्हणून तो म्हटला की आता करूप मंदिरात राहणार नाही. मंदिरातनं करूप त्यानं बाहेर काढलं. का तर लोकांच्या त्याच्या खाली असं लिहिलंय, इतकं सुंदर लिहिलं ना, तो करूप निघून चाललं का, तर त्याचं स्पष्टीकरण त्याच्या खालच्या अध्यायामध्ये देतो. तो म्हणतो या लोकांच्या कल्पना सगळ्यात वाईट आहे. मग लक्षात ठेवा, लोक वाईट नाही, पण आमच्या कल्पना वाईट आहेत. आमच्या कल्पना वाईट आहेत, आणि आमच्या कल्पना लोकांना पापामधनं बाहेर पडू देत नाही. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, लोक पापातनं बाहेर पडायला पाहिजे तर देवाचं अंतःकरण आलं पाहिजे. जसं पौल म्हणतो ख्रिस्ताची चित्तवृत्ती, तसं मी सुद्धा ख्रिस्ताचे विचार माझ्या डोक्यामध्ये आणले पाहिजे. आणि ख्रिस्ताचे विचार ज्यास तुमच्या डोक्यामध्ये येतात ना, त्यास लोकांचं तारण होतं, लोकांना सुटका मिळते, लोक बंधनातनं बाहेर पडले जातात, लोकांना नीतिमत्व मिळतं. तुम्ही लोकांना नीतिमत्व देऊ शकणार नाही, आणि तुमचं नीतिमत्व लोकांना उपयोगाचं नाही, पण ख्रिस्ताच्या रक्ताचं नीतिमत्व लोकांना त्याची गरज आहे. माझं नीतिमत्व कुणाला उपयोगाचं नाही. कुणी मला माझा धार्मिक जीवनाचा आणि क्रम विचारला, बरेच लोक मला विचारतात, तुम्ही किती वेळ वाचन करता, किती वेळ लिखाण करता, आणि तुम्ही किती वेळ प्रार्थना करता? मी त्याचा काय तुम्हाला फायदा होणार आहे? नाही, तुमच्यासारखं मला येईल. अरे मी किती वेळ वाचलं आणि किती वेळ लिहिलं, माझ्यापेक्षा तू अजून 10 तास जरी जास्त केलं ना, तरी सुद्धा तुला त्याच्यातलं काही मिळणार नाही. कारण का, हे माझ्या बुद्धीनं नाही, हे येशूच्या रक्तानं दिलेलं विशेष प्रकारची कृपा, अनुग्रह आहे. आता तू माझ्याकडनं पाहून काही शिकण्याचा प्रयत्न केला तर हे नीतिमत्व तुला कुछ कामाचं ठरणार आहे. पण येशूच्या रक्ताच्या द्वारे ज्यास नीतिमत्व येतं ना, हे नीतिमत्व तुम्हाला उंच करतं प्रियांनो. ते नीतिमत्व जगाला वाटा. तुमच्या स्वतःचं नीतिमत्व नको आहे, तुमच्या स्वतःची धार्मिकता नको आहे. तुमची धार्मिकता तुम्हाला प्रौढी मिरवण्यासाठी आणि गर्विष्ठ बनवण्यासाठी उपयोगात येईल, पण ख्रिस्ताचं नीतिमत्व तुम्हाला नम्र बनवणार आहे. आपल्यामध्ये होत असलेले अमंगळ कृत्य, माझ्यामध्ये काही चुका आहेत, माझ्यामध्ये काही दोष आहेत, जस मी माझ्या चुका, जसं दावीद म्हणतो माझं पाप रोज माझ्या समोर आहे, माझं पाप मला रोज दिसलं पाहिजे. प्रति दिवशी मी माझ्या पापाचा भार वाहत असताना माझ्या पापाची जाणीव मला निर्माण व्हायला पाहिजे. जर माझ्यातलं पाप मला दिसलं तर मला नीतिमत्व मिळणार आहे. मग ख्रिस्ताच्या रक्ताखाली मी येणार आहे. कोणाच्या कपाळावरती चिन्ह होणार आहे, कोणाला कोकऱ्याचं रक्त मिळणार आहे, त्यास मी माझं पाप, माझ्यातल्या पापाबद्दल उसासे टाकून विलाप करणार आहे. माझ्यातलं पाप समजलं पाहिजे ना. कधी कधी मला दुसऱ्याचं पाप बघून मी हाय हाय करत राहतो, पण मला दुसऱ्याचं पाप नाही. मग आम्ही पाहतो यशाच्या पुस्तकामध्ये यशा म्हणत नाही का, याला हाय त्याला हाय त्याला हाय, पण ज्यावेळेस त्यानं आणि करूप पाहिला तो म्हणतो की मला हाय हाय. आधी दुसऱ्याला हाय हाय म्हणतो, आता काय म्हणतो? मला हाय हाय. मी देवाला पाहिलेले. म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्याकडे नीतिमत्व येतं ना, तो दुसऱ्याचं पाप नाही, स्वतःच्या पापाची जाणीव त्याला निर्माण होती. आणि म्हणून इथं असं म्हटलं की तुम्ही तुमच्या कर्मानं, तुमच्यातल्या चांगुलपणानं नीतिमान ठरला नाही, तर ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्ही नीतिमान ठरलेला आहात. तुमच्या चांगुलपणानं नाही. तुम्ही किती चांगले आहात म्हणून देवानं तुम्हाला निवडलं नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो,
देवानं तुमची निवड करावी एवढी तुम्ही चांगले नव्हता. देवानं माझी निवड करावी एवढा मी चांगला नव्हतो. पण माझ्या देवाचं माझ्यावरती असणारं प्रेम, याच्यामुळं देवानं माझं तारण पावणारा व्यक्ती म्हणून निवड केली. प्रिचर म्हणून नाही बरं का. या प्रिचरची मला बिलकुल प्रौढी नाहीये. मला सगळ्यात जास्त घमेंड कसली जर असेल तर माझं तारण ही सगळ्यात मोठी घमेंड आहे. कारण ते मला फुकट मिळालेलं आहे. त्याच्यासाठी मला किंमत नाही चुकवावी लागली. त्याच्यासाठी किंमत ख्रिस्तानं चुकवली, त्यानं रक्त सांडलेलं आहे. तारण माझी घमेंड आहे. तारण मला मिळालं ते फुकट मिळालं. माझं चांगूल पण त्याच्यामध्ये नव्हतं. आणि आज पण मी जे आहे ना, मी निरोगी आहे. प्रभू मला चालवतो, मला बऱ्याच ठिकाणामध्ये घेऊन जातो, बऱ्याच त्या लोकांमध्ये जाऊन वचन सांगावं लागतं. एवढा दमणं थकणं, पण तो थकवा मला कधी जाणवत नाही. ही माझी घमेंड आहे. याचं कारण काय? ख्रिस्तानं माझ्यासाठी रक्त सांडलं. हीच घमेंड आहे. दुसरी कोणती घमेंड असणार आहे? या सगळ्यांसाठी जर प्रेरक गोष्ट कोणती असेल तर येशूचं रक्त आहे. बाकी काय नाही प्रिया. आपली शरीरयष्टी, आपलं दिसणं, आपला पैसा, आपली संपत्ती, आपलं चांगुलपण, आपलं दानधर्म, या सगळ्या गोष्टीपेक्षा येशूचं रक्त सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्या रक्ताच्या द्वारे आमचं तारण झालं. ही गोष्ट ध्यानात ठेवून आम्हाला रोज जगायचं आणि आम्हाला सुद्धा अशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ख्रिस्ताचं नीतिमत्व द्यायचं. 9व्या वचनामध्ये चौथी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. येशूचं रक्त आम्हाला नीतिमान ठरवतं. तर आता त्याच्या रक्तानं नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून, आता बघा कशामुळं देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आता ध्यानात घ्या की नीतिमत्व जे आम्हाला देवापासून मिळालं, हे देवाचं नीतिमत्व ख्रिस्ताच्या रक्तामुळे मिळालं. आता शास्त्र सांगतं की देवाला प्रत्येक पापी व्यक्तीचा राग आहे. सगळ्यांचं देव पाप बघितलं की त्याला त्याचं डोकं भणानून जातं. पाप पाहिल्यावर त्याला अस्वस्थ वाटतं. म्हणून जुन्या करारामध्ये तुम्ही बघितलं, आखानानं पाप केलं, घरदार जाळून टाकलं. पाप देवाला आवडतच नव्हतं ना. सदोम गोमोरामध्ये पाप आहे. परमेश्वर म्हटला जा, योनाला सांगितलं मी त्या सदोम गोमोराचा अग्नीच्या गंधकाच्याद्वारे नाश करणार. त्याला पाप आवडतच नाही. निनवेमध्ये आणि सदोम गोमोरामध्ये अब्रामाला तो सांगतो मी सगळं नगर नष्ट करून टाकणार. तो म्हणतो माझे लोक आहेत, माझं परिवार आहे, माझा पुतण्या त्या ठिकाणामध्ये. 40 लोकांसाठी मारशील का? 40 लोक सापडले तर नाही मारणार. शेवटी 10 वर येतो. तो म्हटला 10 नीतिमान लोकांसाठी पण मी ते शहर त्यांचा बचाव करेल. 10 नीतिमान लोक असेल तर शहर वाचेल. पण आम्ही पाहतो सदोम गोमोराचा नाश झाला, निनवेचा नाश वाचला का? कारण निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला. अगदी जनावरापासून राजापर्यंत प्रत्येक व्यक्तीनं उपवास केला, रडले, आपल्या पापापासून माघारी फिरले, पण ते वाचले. म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, निनवेचा नाश झाला, सदोम गोमोराचा नाश झाला, पण निनवेच्या बाबतीमध्ये देवानं आपला क्रोध आवरला का? कारण त्यांनी पश्चाताप केला. आता ख्रिस्ताच्या रक्ताच्या बाबतीमध्ये तेच आहे. जेव्हा मनुष्य पाप करतो ना, आणि पाप केल्यावर देव रागावतो. पण ज्यास मनुष्य पश्चाताप करतो आणि पश्चातापाच्या द्वारे येशूच्या रक्ताखाली येतो, त्यास देव त्याचा क्रोध आवरून घेतो. मग तुम्हाला मला क्रोध येण्याचं कारण काय? पुन्हा त्याच विषयावर आम्ही आलो. ख्रिस्ताचं नीतिमत्व काय? त्यानं पाप केलं, देव म्हटला पापाचं वेतन मरण आहे. ठरलं देवाचं. एका व्यक्तीने पाप केलं, देवानं मरण त्याच्यासाठी जाहीर करून टाकलं. मग देवानं मरण जाहीर केलं. आता परत त्या दाखल्याकडे पाहूया. जसं ते पाप केलं, पापाचं वेतन मरण आहे, शास्त्रात लिहून ठेवलं. हे विचार करताना स्त्री पकडली, त्यांनी दगड घेऊन आले, कशाला? मारण्यासाठी. मग आता मरण देव देतो, जीवन पण कोण देतो? मग आता यांनी नियम घेऊन आले, मरायलाच पाहिजे. कधी कधी आम्ही नियमावर एवढं प्रेम करतो, मरायलाच पाहिजे, मरायलाच पाहिजे, मरायलाच पाहिजे. आणि तिकडे देव नाही, मला जीवन द्यायचंय. मग तुम्ही काय करता? पुढं खाली मान घालून निघून जाता. म्हणून लक्षात ठेवा, नीतिमत्व देवाचं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. ज्यास देव विचार करतो ना, त्यास देवाच्या मनात येतो. म्हणतो ज्याच्यावरती मला कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी करून टाकल ना. मग तो जक्कई असो, व्यभिचारी स्त्री असो, मरिया असो किंवा शिमोन असो, मला वाटलं त्यांच्यावर कृपा करावी, मी कृपा करून मोकळा होईल. म्हणून तर येशूचे शिष्य येशूकडे आल्यावर ते म्हणतात की काही जे लोक आहेत ना, ते तुम्हाला ओळखत नाही आणि ते तुमच्या नावानं भूत काढत आहे, तर त्यांना आपण थांबू का? काय करायचं त्यांचं? तो म्हटला गहू आणि निदान एकत्र काय करा, त्याला वाढू द्या. गहू कोणतं, निदान कोणतं आहे ते ठरवू द्या. तुम्ही का निदान ठरवता?
आमच्या डोळ्यात तर सगळंच निदान आहे, आम्हाला वाटतं सगळंच निदान आहे. हे उपटा ते उपटा ते उपटा ते उपटा, उपटा उपटी करू नका, सगळ्याला वाढू द्या. आमेन म्हणाल का? देवाचं हे आम्हाला उपटण्यामध्ये आणि देवाला वाढवण्यामध्ये मजा आहे. देव वाढवतो आणि समजा चुकीचे तर देव काढून पण टाकतो. मग तुम्ही कशाला गडबड करता? पण आम्ही उपटू ना, ते नको ना, उपटू उपटू. तुला काय त्रास आहे का? तर तुला तुझं नीतिमत्व, तुझ्या स्वतःची धार्मिकता दाखवायची नाही. तुम्ही तुमच्या स्वतःची धार्मिकता दाखवू देऊ नका. देव आपला क्रोध त्याच्यावरून काढून टाकतो. सिंपल. देवानं क्रोध काढून टाकला, मग कशाला घेऊन बसलाय तुम्ही क्रोध? तुम्ही कशाला दातोट खाता? तुमचे कडोळे लाल होतात, तुमच्या कांगाच्या लायाल्या होतात. प्रॉब्लेम आमच्यामध्ये, प्रॉब्लेम देवामध्ये नाही. नीतिमत्व जे आहे ना तो देव देतो आणि क्रोध पण कोण आवरतो? मग सगळं देव आहे तर तुम्ही का गडबड करता? देवाला देवाचं काम करू द्या. तुमचं काम काय? शुभवर्तमान सांगणं, तुमचं काम आत्मे जिंकणं, तुमचं काम प्रार्थना करणं, तुमचं काम लोकांना वचन सांगणं, एवढंच आमचं काम आहे. मी कसं म्हणाल देवाला, नाही देवा त्यांचा नाश करून टाक, अग्नी पाठव, आमक कर. योहान आहेत सगळे, स्वर्गातनं अग्नी पाठवून यांचा नाश करून टाक. नाही हो, देवाचं नीतिमत्व वेगळं आहे. वाचा वचन परत ते. तर आता त्याच्या रक्तानं नीतिमान ठरविण्यात आल्यामुळं आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून, कोणाच्या क्रोधापासून? देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता. काय असता? शत्रू असता. कोण आहे तुम्ही? बोला की. मी नाही, मी देवाचा लय लाडका आहे. देव म्हणतो तुम्ही शत्रू आहे. होता तुम्ही शत्रू. मग तुम्ही शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनानं आपण विशेष करून तारले जाणार आहोत. तो म्हणतो तुम्ही शत्रू असताना येशू मेला, त्यानं समेट केला, तुमचा देवावर समेट झाला. मग आता एखादी पापी व्यक्ती आहे, या पापी व्यक्तीला येशू रक्त द्यायला तयार आहे, तो वाचवायला तयार आहे. तो म्हणतो मी त्याला सुटका देईल, तो म्हणतो मी त्याला जीवन देईल, तो म्हणतो मागितलं पश्चाताप केला तर मी त्याच्या जीवनाची बांधणी करेल. मला वाटतं माझं नीतिमत्व त्याला द्यावं. मग माझं नीतिमत्व त्याला द्यावं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझं नीतिमत्व मला त्याला द्यायचंय. तो व्यक्ती पश्चाताप करतो. नियम आहे ना वलांडणाच्या सणाचा. घरामध्ये असणाऱ्या व्यक्ती आणि घराण्यासाठी व्यक्तीसाठी कोकरू कापायचं, जेवढे लोक असतील तेवढ्याने कोकरू कापायचं. मग तो म्हटला ज्या घराच्या दारबाई कपाळपट्टीवरती मी रक्त पाहिल, संवार दूत त्याला पाहून ओलांडून जाईल. आता मी मिस्त्री आहे, मी राहतो जिथं गोशेन प्रांत आहे. तो म्हटला तुमचा दास, तुमची दासी आणि जो पण तुमच्या घरामध्ये, फार सुंदर शब्द वापरला, तुमचा दास, तुमची. आता इस्रायल यहुदी लोकांच्या घरामध्ये एक मिस्त्री दास आहे. तो मिस्त्री दास, देवाचा नियम मिस्त्र्यावरती पिढा पाठवायची, मिस्त्र्याला मारायचं. पण आता हा मिस्त्री यहुद्यांच्या घरामध्ये दास आहे आणि तो त्या रक्ताखाली आला. आता संहार दूत आला आणि त्याने मारायचं. मिस्त्रीला कशाला मारेल? देवाचा नियम होता, रक्ताखाली आलं की वाचवायचं. मग तो संहार दूत आला, त्याला लाख मारायची इच्छा आहे, पण तो म्हणतो नाही, रक्त मला आज जाऊ देत नाही. ही रक्तातली ताकद समजून घ्या ना. ज्यास आम्ही एखादी व्यक्तीला येशूच्या रक्ताखाली पाहतो ना, त्यास देवाचा क्रोध निघून जातो. मग आमचा पण क्रोध निघून गेला पाहिजे ना, आमचा क्रोध गेला पाहिजे निघून. हे नीतिमत्व आहे. एक व्यक्तीविषयी आमच्या अंतःकरणातला क्रोध निघून जाणं, याला नीतिमत्व म्हटलेलं आहे. देवाचा क्रोध निघून गेला तसं माझा पण क्रोध निघून गेला पाहिजे. लक्षात ठेवा, देवाच्या नीतिमत्व संबंधानं बोलत आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्ही शत्रू असताना येशूच्या मृत्यूनं तुमचा देवाबरोबर समेट केला. नीतिमत्व काय ते तुम्हाला सांगतो. एकाच्या मृत्यूनं देवाबरोबर समेट, तसं ख्रिस्ताच्या मृत्यूनं आमचा एकमेकाबरोबर समेट असला पाहिजे. याला नीतिमत्व म्हटलेलं आहे. याला नीतिमत्व म्हटलेलं आहे. ही ख्रिस्ताच्या मृत्यूची आणि रक्ताची ताकद आहे. एवढं आमच्यामध्ये दोष, आमच्यामध्ये चुका आहे. लक्षात ठेवा, आम्ही सगळेजण दोषी आहोत. आमच्यामध्ये चांगलं काहीच नाही. अजूनही मी तुम्हाला सांगतो, माझ्यामध्ये पुष्कळ चुका आहेत, माझ्यामध्ये पुष्कळ दोष आहे. ज्या दिवशी मी देवासमोर उभं राहील ना, त्या दिवशी मी देवाकडे पाहू शकणार नाही. तितकंच कराय. असं लिहिलंय की ज्यास येशू
मी एक उग्र स्वरूपी दुर्जन पाहिला, तो आपल्याच जागी विस्तारलेला होता. कधी कधी माझी धार्मिकता मला विस्तारित करते, मला कोणीतरी मोठं बनवते. मला असं वाटतं मी कोणीतरी स्पेशल आहे, खास आहे, देवाचा अनुग्रह माझ्यावरती आहे. आणि मग मी देवाच्या अनुग्रहाखाली असताना माझी धार्मिकता विस्तारलेल्या वृक्षासारखी असते. पण तो म्हणतो मी त्याच्या जवळून गेलो. कोण गेला? येशू. आणि जस येशू माझ्या जवळून जातो ना, मी ख्रिस्ताकडे पाहतो आणि ख्रिस्ताच्या जीवनाचा विचार करतो. त्यास मला कळतं नारायण वामन टिळकासारखा व्यक्ती म्हणतो, पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उन्हा. मी माझ्याकडे नाही पाहायचं, मी ख्रिस्ताकडे पाहायचं. पौल म्हणतो मी एवढ्यात मिळवलं असं नाही, मला अजून धावायचे, अजून बऱ्याच गोष्टी मिळवायच्या. नीतिमत्व ही गोष्ट ती समाधान कधी नसतं, आम्हाला रोज त्याच्यामध्ये वाढावं लागतं. आणि वाढत असताना जो भेद आमच्यामध्ये, आम्हाला वाढण्यासाठी अडखण कोणतं असेल तर वाढण्यासाठी आमचे विचार, आमची बुद्धीच आम्हाला अडखण आहे. आम्हाला व्यक्ती नाही विरोध करत, आमचे विचार आम्हाला विरोध करतात. येशू ख्रिस्ताला धरून देणारा तो येशूचा शिष्य यहूदा इस्करियोत, त्याला विचारानं घेरून टाकलेलं होतं. ते विचार त्याच्या डोक्यामध्ये आले, मला ख्रिस्ताला धरून द्यायचं. पैसा ही त्याची गरज नव्हती, पण त्या विचारानं, लक्षात ठेवा, तुमचं नीतिमत्व विचारानंच निघून जातं. आणि एकदा का देवाचं नीतिमत्व तुमच्याकडनं गेलं ना, शास्त्र सांगतं, काय लिहिले तिथं वाचा बरं, मृत्यू संबंधीचा उल्लेख केलाय. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनानं आपण विशेष करून तारले जाणार आहोत. आता याच्या मृत्यूमुळे आम्हाला मिळालं नीतिमत्व. ऐका बरं का, हे ख्रिस्ताचं नीतिमत्व किती महत्वाचं आहे. आणि ते नीतिमत्व आज तुम्हाला काय प्रेझेंट करणार आहे. मी माझा विचार करा, समजा मी जगातला सगळ्यात मोठा पापी व्यक्ती मी आहे. असं समजा की तुम्ही लोक आहात, तुम्ही मला धरून आणलं, तुमच्या हातामध्ये दगड आहे आणि तुम्ही त्या ठिकाणामध्ये बायबल घेऊन आला आणि मग मला उभं केलं. आणि मी उभं केल्यावर माझी भावना आहे की आज मी मरणार आहे, कारण मी देवाच्या नियमाच्या विरोधात पाप केलेलं आहे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या हातातलं दगड मी पाहतो. त्या दगडानंतर मला हे पण कळतं की आता मला जखमा होणार आहे आणि मी तडफडून मरणार आहे. ही माझी भावना जी ना, ही भावना माझ्यामध्ये एक प्रकारचं भय निर्माण करते. ही भावना मला अस्वस्थ करते. ही भावना समोरच्या व्यक्ती संबंधानं माझ्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची भीती पण आहे आणि एक प्रकारचं माझ्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी राग पण आहे, क्रोध पण आहे. का? कारण या व्यक्तीने मला पकडून आणलं. सगळ्या भावना एकाच वेळी, आणि मला दिसतोय माझ्यासमोर मृत्यू. आणि या मृत्यूतनं बाहेर काढण्यासाठी, या विकारातनं, या त्रासातनं किंवा या वेदनेतनं बाहेर काढण्यासाठी जसं त्या स्त्रीला ख्रिस्ताची गरज होती, तसं त्या व्यक्तीला मी या ठिकाणामध्ये, मला तुमचं नाही सांगायचं, मी माझ्या व्यक्तिगत जीवनासंबंधात मी विचार करतो की आता मरण माझं अटळ आहे. का? तर आतापर्यंत व्यभिचार करताना सापडलेले सगळे मेले आणि त्याची साक्षीदार पण ती व्यक्ती, पण तिला, त्या स्त्रीला बाहेर पडता येत नव्हतं. पण आता तिथं येशू आला आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, देवाचा क्रोध तिच्यावरती होता, पण येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला आणि देवाच्या क्रोधापासून ती वाचली गेली. म्हणजे काय, मी माझा विचार करतो, मी वाचलं गेलो म्हणजे काय, मला दगड पडणार नाही, माझ्यामध्ये विकार येणार नाही, मी जखमी होणार नाही, मला समोरच्या व्यक्तीची भीती नाही, मला समोरच्या व्यक्तीची घृणा, तिरस्कार नाही. का? कारण त्याच्या मृत्यूनं हे सगळ्याच पीडा माझ्यातनं काढून टाकल्या. ह्याला तारण म्हटलेलं आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनं सगळ्यांचं तारण. आहात कुठं तुम्ही? जर ख्रिस्त मेला तर सगळ्याचं तारण झालेलं आहे. कोणाचं? सगळ्याचं. ज्या व्यक्तीनं एक न्यूनगंड जीवन जगलं, त्याच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक भावना आहे. माणसाला कोण मारतं? नकारात्मक भावना. एखाद्या व्यक्तीमध्ये ज्यावेळेस नकारात्मक भावना येते ना, त्यावेळेस तो व्यक्ती ऑलरेडी मेलेला असतो, तो नाही वाचू शकत. ही नकारात्मक विचारसरणी त्या व्यक्तीला धार्मिक कधीच बनवू देत नाही. पण आता पॉझिटिव्हिटी कोणती आहे? मी पापी होतो, पण ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला आणि त्याच्या मृत्यूनं माझा देवाबरोबर समेट झाला आणि प्रभूनं मला नीतिमान बनवलं. आता नीतिमान व्यक्तीच्या डोक्यावर मस्त, धार्मिकाच्या मस्तकी सदैव, म्हणजे बघा, एवढं सगळं करून शेवटी तो म्हटला आता तू धार्मिक झाला, म्हणजे आता तुझ्या जीवनामध्ये काय आशीर्वाद, रेलशेल.
धार्मिकाच्या ग्रहामध्ये मोठं भांडार असतं, तुम्ही भांडार आहात, आशीर्वादाचं भांडार आहात. मग मी येशू, मला सगळ्यात सोपं काय, येशूच्या रक्ताखाली यायचं. येशूच्या रक्ताखाली मी आलो, माझ्या सगळ्या पीडा शाप निघून गेले आणि बंधमुक्त होऊन एक मोकळेपणाचं जीवन मी जगतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, नीतिमत्व तुमचं नाही, नीतिमत्व ख्रिस्ताचं. आणि याच ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या द्वारे आज तुमच्या जीवनात सगळे आशीर्वाद प्रभू पाठवणार आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करू, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण लावूया, विचार करू आपल्या जीवनाचा, जसं प्रभू आमच्याशी बोललेला आहे. मी कसा नीतिमान बनणार आहे? नीतिमत्वासाठी माझी धडपड नाही मला करायची, ख्रिस्ताचं असणारं नीतिमत्व मला मिळवायचं आहे. ज्याला प्रार्थना करण्याची गरज आहे ते पुढे येतील, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे ते पटकन पुढे येतील.